नमस्कार, तुमचं स्वागत आहे. मी आत्ता कॉकरोच जनता पार्टीचं ते आंदोलन पाहिलं, जंतर मंतरला चालू आहे. न्यूज पिंचच्या व्हिडिओ पाहिला रिपोर्टरायचा. तर तिथं मला कळलं, तिथं एकच त्या कॉकरोच जनता पार्टीवर आरोप केले जाते की ते झेन-झी आपत्या आम आदमी पार्टी त्याला बॅकिंग आहे. ती पार्टी गेली खड्ड्यात. मी ते एकच आपल्याला पटलं. तिथं कोणत्या सगळ्या आयडिओलॉजीची माणसं आली, काँग्रेसची माणसं आली, सगळे पार सामान्य माणूस आले. तर धर्मेंद्र प्रधानजींना रिझाईन तर करावंच लागन, हे तर फिक्स आहे. हे करायला पाहिजे त्यांनी. आणि जे ऑफिसर त्या पेपर लीकमध्ये जे आहे ना, सगळ्याला पार जे सापडन त्याला धुवून काढा. हे असे परत राहिले नाही पाहिजे. मेहनत करून पोरं पुढं जाऊ राहिले. तर माझं हेच म्हणणं होतं, कॉकरोच जनता पार्टीचं ते माचकमध्ये बनवली होती. तो माणूस त्याला पार तो आपचा समर्थक आहे. ते काही असू, आपल्याला काही नाही, पण मुद्दे मांडायला पाहिजे. आणि माझं एक ला सुद्धा म्हणणं आहे, फक्त राहुल गांधी ऑपोजिशन लीडर, मी त्यांनासुद्धा प्रश्न विचारू शकतो. तर राहुल गांधीजींना एकच म्हणणं आहे, तुम्ही फक्त रील बनवून व्हिडिओ बनवून टाकू नका का पेपर लीक झाले. तुम्ही स्वतः ग्राउंडवर या आणि पेपर लीक संबंधात आणि जे पण मुद्दे तुम्ही मांडा. आम्हाला तुम्ही फक्त ऑप्शन म्हणून ऑपोजिशनला बसेल नाही, असं थोडी लाज वाटते. पेपर लीक व्हायले तुमचा कोणी, आता माझ्या भावानी पेपर दिले होते, त्याचं लीक नाही झाले, पण ती नीट दिली नव्हती. पण जर माझ्या भावानी नीट दिली असते तर मला खूप हळहळ झाली असती. मी इथून महाराष्ट्रातून दिल्लीला गेलो असतो. तर मी नाही जाऊ शकत. इथून मी ऑनलाईन एक व्हिडिओ टाकून सपोर्ट करतो. तर धर्मेंद्र प्रधानजींनी रिझाईन द्यायला पाहिजे. आणि जे पण त्या याच्यात आली, जे पण त्याच्याशी असोसिएट आहे ते पेपर लीक संबंधित, जेवढे पेपर लीक झाले सगळे ऑफिसर त्यांना सुद्धा सस्पेंड करा. सस्पेंड नाही, त्यांचे डायरेक्ट राजीनामे घ्या, असं माझं म्हणणं आहे. असं रामकृष्ण आहे. आणि भारत देश हा प्रश्न विचारला पाहिजे. आपण जर गप बसलो तरी आपल्याला दाबतील. प्रश्न विचारलंच पाहिजे आणि विचारणारच. इथून पुढं विचारा, प्रश्न विचारा, उत्तर द्यावंच लागणार. रामकृष्ण.